तुका म्हणे ऐसे जाणावे उचित तरी सहज स्थित येईल कळू. ही सहज स्थिती म्हणजे काय, किंवा ज्याला वेदांताच्या भाषेत सत्ता सामान्य असं म्हणतात. ही स्थिती म्हणजे काय, तर जसं आपल्याला एखादं स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये एखादं शहर असतं, त्या शहरामध्ये बिल्डिंग्ज असतात, नदी असते किंवा गटार असतं, एकीकडे प्राणी संग्रहालय असतं, दवाखाना असतो, आणि एकीकडे रस्त्यावर भटके कुत्रे असतात. तर याच्यामध्ये ज्यावेळी आपण जागे होतो त्यावेळी या स्वप्नातला हॉस्पिटल देखील आपणच झालेलो असतो, प्राणी संग्रहालय आपणच झालेलो असतो, नदी आपणच झालेलो असतो, आणि गटार सुद्धा आपणच झालेलो असतो. तर हा स्वप्नातला जो भाव आहे, जिथे द्रष्टा म्हणजे जे स्वप्न पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे स्वप्न दिसतंय, याच्यामध्ये काहीच भेद उरलेला नाही. कारण जो बघणारा आहे तोच जे बघितलं जातंय तेच झालेलं आहे. ज्याला सहज स्थिती म्हणतो, अशा महात्म्यांची या जगाबद्दल देखील तीच स्थिती असते की त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच उरलेलं नसतं. त्यामुळे ते क्षुब्ध होत नाहीत, आश्चर्यचकित होत नाहीत, सुखी होत नाहीत आणि दुःखी देखील होत नाहीत. समभावामध्ये स्थित असतात. त्यांना माहित आहे की जगात माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही आहे.